सर्वांना नमस्कार. आत्ता मी आपल्या कॉलेजमध्ये आहे आणि आजपासून आपण आपल्या सिलेबसला सुरुवात करूयात. आपण केमिस्ट्री 1 हा कोर्सपासून सुरुवात करणार आहोत आणि आजच्या चॅप्टरचं नाव आहे, आपण तिसऱ्या चॅप्टरपासून सुरुवात करूयात. चॅप्टरचं आपलं नाव आहे एरर्स इन क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. तर चला तर मग आपण आपल्या सिलेबसला सुरुवात करूयात. आजच्या भागामध्ये आपण सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय हा टॉपिक बघणार आहोत. तर सिग्निफिकंट या शब्दाचा अर्थ काय होतो? सिग्निफिकंट म्हणजे मिनिंगफुल, इम्पॉर्टंट और शुअर, फिक्स्ड किंवा सर्टन. अँड फिगर्स मीन्स नंबर्स. सो मिनिंगफुल नंबर्स और इम्पॉर्टंट वर्ड्स और फिक्स्ड नंबर्स इज कॉल्ड ॲज द सिग्निफिकंट फिगर्स. आता सिग्निफिकंट फिगर कुठे वापरतात? इट इज यूज टू एक्सप्रेस द ॲक्युरेसी ऑफ ॲन मेजरमेंट्स. कुठल्याही मेजरमेंटची ॲक्युरेसी ही आपण नंबर्समध्ये मोजतो किंवा डिजिट्समध्ये मोजतो आणि ती एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला सिग्निफिकंट फिगर्स लागतात. आपण काहीही मेजरमेंट घ्या. फॉर एक्झाम्पल, आपण जर वेट घ्यायला गेलो तर आपण वेट किलोग्रॅममध्ये मोजतो, पण त्याच्या अगोदर काय येतात? नंबर्स येतात. सोन्याच्या दुकानामध्ये गेलं, सोनं घ्यायचं झालं तर आपण तो काय करतो? वेट घेतो आणि वेट म्हणजे नंबर्समध्ये मोजतो. ठीक. आता फरक तुम्हाला मी सांगतो. जर आपण दुकानामध्ये गेलोत आणि 1 किलो साखर घेतली आणि 1 किलो सोनं घेतलं तर दुकानदार बघा, साखरेमध्ये तो नेहमी 1000.01 किंवा 10 किंवा 1000.1 ग्रॅम अशी तुम्हाला तो जास्त साखर देईल. पण जर सोन्याच्या दुकानात गेलं तर जर 10 ग्रॅम आपण सोनं मागितलं तर तो आपल्याला एक्झॅक्टली 10.000 एवढंच सोनं बरोबर देईल. आणि त्या बदल्यात जर साखर मागितली तर ती 10पेक्षा थोडी जास्त वाढेल किंवा थोडी कमी पण होईल. बरोबर ना? एरवी कमी कोणी देणार नाही, पण तो देताना नेहमी जास्त देईल. तर अशा केसमध्ये कुठल्या केसमध्ये जे डिजिट्स आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि कुठल्या याच्यामध्ये जास्त महत्त्वाचे नाही आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आजच्या या सेशनमध्ये आपण सिग्निफिकंट फिगर ओळखायचे कसे हे आपण शिकणार आहोत. तर त्याची सिग्निफिकंट फिगरची केमिस्ट्रीमध्ये डेफिनेशन आहे, सिग्निफिकंट फिगर्स आर दी मिनिंगफुल नंबर्स, इम्पॉर्टंट नंबर्स विच आर रिक्वायर्ड टू एक्सप्रेस द रिझल्ट ऑफ मेजरमेंट विथ द प्रिसिजन. ओके, प्रिसिजन म्हणजे एक ॲक्युरेसीचाच हा एक भाग आहे. आपण हे पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. So significant figures are the meaningful numbers which are required to express the result of measurement with the precision. कुठल्याही मेजरमेंटचे रिझल्ट्स एक्सप्रेस करण्यासाठी जे नंबर्स यूज करतात त्या नंबर्सला आपण सिग्निफिकंट फिगर्स म्हणतो सोप्या भाषेमध्ये. याची दुसरी एक डेफिनेशन आहे, इट इज डिफाईन ॲज द डिजिट्स विच डिनोट्स द अमाऊंट ऑफ क्वांटिटी इन द प्लेस इन विच इट स्टँड्स. Okay, significant figures represent the amount of sample, okay, with the help of numbers present in that sample. ठीक. आता सिग्निफिकंट फिगर ओळखायचे कसे हा प्रश्न निर्माण होतो आपल्या मनामध्ये. तर चला तर बघूयात आपण सिग्निफिकंट फिगर ओळखायचे कसे. तर सर्वांना माहिती आहे डेसिमल सिस्टम. डेसिमल म्हणजे काय? डेसी म्हणजे 10. ओके, 10 अंकी सिस्टीम. ओके, इथे बघा हे अंकी सिस्टीम किती आहेत आपण जर पाहिलं 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे जर आपण अंक मोजले तर हे अंक कसे आहेत? आपले 10 अंक आहेत. ओके, दिज आर द नंबर्स किंवा आपण याला काय म्हणूयात? डिजिट्स म्हणू किंवा फिगर्स म्हणूयात. ठीक. हे शब्द थोडे समानार्थी शब्द आहेत. ट्राय टू अंडरस्टँड फिगर्स, डिजिट्स अँड नंबर्स. ठीक. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, दिस इज कॉल्ड ॲज 0 अँड ऑल दिस नंबर आर दी नॉन झिरो नंबर्स. नॉन झिरो नंबर्स हे नेहमी सिग्निफिकंट असतात. सिग्निफिकंट म्हणजे काय? मिनिंगफुल किंवा इम्पॉर्टंट किंवा सर्टन. आता या डिजिटमध्ये ज्यावेळेस 0 येतो तो 0 सर्टन कंडिशनलाच सिग्निफिकंट असतो. ओके, मीन्स 0 इज सिग्निफिकंट इन सर्टन केसेस ओनली. आता 0 आपण कधी आणि कुठे सिग्निफिकंट मानायचा याचे आपल्याला 4 रूल्स आहेत. खूप सोपे रूल्स आहेत, खूप लक्षात ठेवायला खूप सोपे रूल्स आहेत. पहिला रूल आहे की जेवढे नॉन झिरो नंबर्स आहेत दे आर ऑलवेज दी सिग्निफिकंट नंबर्स. ओके, नॉन झिरो म्हणजे काय? जे 1 ते 9 हे जे नंबर आहेत
या नंबरला आपण काय म्हणतो, नॉन झिरो नंबर. झिरो सोडून जे नंबर असतात त्याला आपण काय म्हणतो, नॉन झिरो नंबर्स. नॉन झिरो नंबर्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. एक्झाम्पल बघूयात. ही एक मेजरमेंट आहे, ओके, नंबर आहे 14,256, 14256. ओके, ऑल दिस नंबर हे कसे आहेत, ऑल दिस आर द नॉन झिरो नंबर. याच्यामध्ये झिरो आहे का, नो. ओके, सो दिस नॉन झिरो नंबर्स आता आपण काउंट करूयात किती, 1 2 3 4 5. पुन्हा एकदा काउंट करू, 1 2 3 4 5. ओके, सो SF म्हणजे सिग्निफिकंट फिगर. टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती झाले याच्यामध्ये, 5. ओके, सेकंड नंबर दिला इथे, मेजरमेंट दिलंय 56.23. 56.23 सिग्निफिकंट फिगर किती त्याच्यामध्ये, लेट अस काउंट, 1 2 3 4. ऑल दीज आर दी नॉन झिरो नंबर्स. नॉन झिरो म्हणजे शून्य सोडून जे नंबर असतात त्याला नॉन झिरो म्हणायचं, अँड झिरो मीन्स दिस झिरो. ओके, नॉन झिरो नंबर्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. सो टोटल नंबर सिग्निफिकंट फिगर किती, 4. आता इथे काय तुमच्या लक्षात येईल की ते पॉईंट आहे, डेसिमल पॉईंट दिलेला आहे याच्यामध्ये. ओके, सो या डेसिमल पॉईंट बद्दल पुढचा रूल आहे, नेक्स्ट आपण समजून घेऊयात. ओके, नाव रीड दिस. ऑल ट्रॅप्ड झिरो आर ऑलवेज सिग्निफिकंट. पुन्हा एकदा वाचा, ऑल ट्रॅप झिरो आर ऑलवेज सिग्निफिकंट. ठीक, आता ट्रॅप म्हणजे काय, ट्रॅप म्हणजे काय. ओके, ट्रॅपला आपण मराठी शब्द काय वापरतो, जाळं. ओके, जाळं टाकणं हा वाक्यप्रचार सर्वांना माहिती आहे. ठीक, ते जाळं आणि हे जाळं वेगळे. ओके, ट्रॅप म्हणजे अडकलेला झिरो. ओके, डोंट लाफ. सो दिस ट्रॅप. ओके, आता ही मेजरमेंट बघा, 1405. या दोन नॉन झिरो नंबरमध्ये हा झिरो काय झाला आहे, आपला ट्रॅप झालेला आहे. दिस इज अ ट्रॅप झिरो. ओके, ट्रॅप म्हणजे अडकलेला. नॉन झिरो नंबरमध्ये अडकलेला हा नंबर आहे. ओके, सो जेवढे झिरो हे दोन नॉन झिरो नंबरमध्ये अडकलेले असतात, जेवढे झिरो नॉन झिरो नंबरमध्ये अडकलेले असतात ते सर्व कसे असतात, इट इज कॉल्ड ॲज they are always the significant in nature. ठीक, इथे लेट अस काउंट सिग्निफिकंट फिगर 1 2 3 4. ओके, टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इज दी 4. गुड. नेक्स्ट नंबर इज 56.03. इथे सुद्धा तुमचा झिरो कसा आहे, दिस इज अ ट्रॅप झिरो. ओके, सो टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती झाले, 1 2 3 4. सो टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इज 4. नेक्स्ट तिसरा रूल आहे, ऑल लीडिंग झिरो आर ऑलवेज सिग्निफिकंट. ऑल लीडिंग झिरो आर ऑलवेज नॉन सिग्निफिकंट. लीडिंग म्हणजे काय. ओके, जो लीडर असतो, लीडर काय करतो, सर्वांच्या पुढे असतो. ओके, लीडर हा शब्द लीड या शब्दापासून मला LEAD, लीड. ओके, केमिस्ट्रीमधला लीड वेगळा आणि इंग्लिश लिटरेचरमधला लीड वेगळा. ओके, लीड म्हणजे सुरुवातीला असणं. जे काही झिरो हे नंबर तुमचे सुरुवातीला येतात ते नंबर कसे असतात, दे आर ऑलवेज नॉन सिग्निफिकंट. एक्झाम्पल बघा, हे एक मेजरमेंटची व्हॅल्यू आहे 01405. ओके, आता याच्यामध्ये हा जो झिरो आहे, ओके, इथे दोन झिरो आहेत. फर्स्ट झिरो इज अ लीडिंग झिरो अँड दिस झिरो इज ए ट्रॅप झिरो. येस, ओके, लीडिंग झिरो अँड दी ट्रॅप झिरो. ट्रॅप झिरो आर ऑलवेज significant. Rule number 2. Leading zero is always non-significant. Rule number 3. So let us count the number of the significant figure. हा leading असल्यामुळे हा non-significant count करायचा नाही. 1 2 3 4. So total number of significant figure is 4. Second example, 056.03. इथे सुद्धा किती झिरो आहेत, दोन झिरो आहेत. या केसमध्ये दिस झिरो is a leading zero and this zero is a trap zero. So total number of significant figure kiti, leading zero are non significant, trap zero is significant, and remaining are the non zero numbers. 1 2 3 4. 4 significant figures. So 3 rules. All non zero numbers are always significant. ऑल ट्रॅप झिरो म्हणजे अडकलेले झिरो दोन नॉन झिरो नंबरमध्ये आर ऑलवेज सिग्निफिकंट. आणि तिसरा रूल आहे, ऑल लीडिंग झिरो आर ऑलवेज नॉन सिग्निफिकंट्स. नेक्स्ट रूल इज ऑल ट्रेलिंग झिरो. ट्रेलिंग झिरो, ट्रेलिंग म्हणजे शेवटी येणारे, पाठीमागं येणारे. ओके, आता त्याच्यामध्ये दोन कंडिशन आहेत. ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट कधी असतात,
ज्यावेळेस त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट प्रेझेंट असतो, आणि नॉन सिग्निफिकंट कधी असतात, ज्यावेळेस त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नसतो. ओके, आपण समजून घेऊयात विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. लुक ॲट दिस एक्झाम्पल 450. ओके, दिस झिरो, जे झिरो शेवटी येतात, कुठल्याही नॉन झिरो नंबरच्या शेवटी येतात, ते कसे असतात? नॉन सिग्निफिकंट्स. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल इथे बघा 405. हा झिरो कसा आहे तुमचा? हा ट्रॅप झिरो आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रॅप झिरो. दिस इज अ ट्रेलिंग झिरो. ओके, आणि जर ह्याच्या सुरुवातीला जर झिरो आला असता, इथे जर झिरो असता, तर हा काय झाला असता? आपला लिडिंग झिरो. या केसमध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत? 1, 2. ओके, दिस इज अ ट्रेलिंग असल्यामुळे तो नॉन सिग्निफिकंट. का नॉन सिग्निफिकंट? कारण त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही आहे. रूल नंबर बी. नेक्स्ट एक्झाम्पल 405. ओके, दिस इज अ ट्रॅप झिरो. सो टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इज 1, 2, 3. ट्रॅप झिरो इज ऑलवेज सिग्निफिकंट 3. 4050. ओके, याच्यामध्ये बघा, दिस इज अ ट्रॅप, दिस इज अ ट्रेलिंग झिरो. ऑल ट्रेलिंग झिरो आर नॉन सिग्निफिकंट इफ नो डेसिमल पॉइंट इज प्रेझेंट. So 103, there are 3 significant figures. Now let us move forward. 45.0. ओके, टोटल सिग्निफिकंट फिगर 3 आहेत. का 3 आहेत? इथे जरी ट्रेलिंग झिरो असेल तरी इथे बघा, इथे काय आपला हा डेसिमल पॉइंट आहे. हियर इज द डेसिमल पॉइंट. ड्यू टू दिस इट इज अ सिग्निफिकंट. ऑल ट्रेलिंग झिरो आर ऑलवेज सिग्निफिकंट इफ डेसिमल पॉइंट इज प्रेझेंट इन द मेजरमेंट. इथे काय डेसिमल पॉईंट नव्हता, म्हणून तो काय झाला? नॉन सिग्निफिकंट. नाव लास्ट एक्झाम्पल 405.010. ओके, लुक ॲट दिस. दिस इज अ ट्रॅप झिरो अँड ट्रेलिंग झिरो. ट्रॅप झिरो आर ऑलवेज सिग्निफिकंट. रूल नंबर 2. ओके, दिस इज अ ट्रेलिंग झिरो. Okay, when decimal point is present, then trailing zero is a significant. So total number of significant figure is 3 plus 3 is 6. Very good. So these are 4 simple rules. Okay, पहिला रूल काय? All non-zero numbers are always significants. Second rule, all trap zero are always significants. Trap म्हणजे काय? जे दोन नॉन झिरो नंबरच्या मध्ये झिरो जे येतात त्याला आपण काय म्हणतो? ट्रॅप झिरो. दिस इज कॉल्ड एज ट्रॅप झिरो. थर्ड रूल, ऑल लिडिंग झिरो आर ऑलवेज नॉन सिग्निफिकंट. आता ह्या 1च्या पुढे जर मी 10 शून्य दिले तर त्याला काही व्हॅल्यू असेल का? नाही. 1000 शून्य दिले तर व्हॅल्यू येणार आहे का? किंवा 1 कोटी शून्य मांडले, काही व्हॅल्यू येणार आहे का? नाही. म्हणून ते काय झाले? लिडिंग झिरो जेवढे असतील ते सर्व नॉन सिग्निफिकंट असतात. ठीक. अँड ट्रेलिंग झिरोच्या बाबतीत हा नियम खूप महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस आपण एखादा मौल्यवान धातू खरेदी करायला जातो किंवा जो एखादा दुर्मिळ धातू असतो त्या केसमध्ये डेसिमल पॉईंट हे कन्सिडर केले जातात, ते खूप सिग्निफिकंट राहतात. ओके, सो म्हणून केमिस्ट्रीच्या मेजरमेंटमध्ये सिग्निफिकंट फिगर कन्सेप्ट आहे आणि हा समजून घेणं खूप आवश्यक आहे. ठीक. 5वा एक रूल आहे, हा एक ऑप्शनचा रूल आहे. तो रूल असा आहे की ऑल नॅचरल ऑर फिजिकल कॉन्स्टंट हॅव इन्फानाइट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. पुन्हा एकदा वाचा. ऑल नॅचरल ऑर फिजिकल कॉन्स्टंट हॅव इन्फानाइट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. ठीक. आता नॅचरल कॉन्स्टंट म्हणजे काय? जसं की बोल्झमन कॉन्स्टंट आहे, वेलॉसिटी ऑफ लाईट आहे, प्लँक्स कॉन्स्टंट आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, एटसेट्रा. ह्यांच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती असतात? इन्फानाइट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. इन्फानाइट म्हणजे किती? ज्या मोजता येत नाही, ज्याचं परिमाण लावता येत नाही, त्याला आपण काय म्हणतो? इन्फानाइट नंबर्स. ओके, आता फॉर एक्झाम्पल खाली जो कॉन्स्टंट दिला तुम्ही ओळखू शकता का? 6.626 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंद. कोणी नाव सांगू शकता का याचं? येस, इट इज द प्लँक्स कॉन्स्टंट. ओके, याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? इन्फानाइट. ओके, खाली दिला आहे वेलॉसिटी ऑफ लाईट दिली आहे 3 इंटू 10⁻10 सेंटीमीटर पर सेकंड. सिग्निफिकंट फिगर किती आहेत? इन्फानाइट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ओके, गुड. सो जेवढे नॅचरल कॉन्स्टंट आहेत किंवा फिजिकल कॉन्स्टंट आहेत त्याच्यामध्ये इन्फानाइट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर असतात. सो एवढे फक्त 5 साधे सोपे रूल्स आहेत, सर्वांना समजतील. ठीक. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. ठीक. आता तुम्हीच मला सांगा की याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत. आता हा यूट्यूब व्हिडिओ असल्यामुळं तुम्ही सांगू शकणार नाही, पण प्रयत्न करा. ओके, याच्यामध्ये किती आहेत?
Let us count 1 2 3 4. So there are 4 number of significant figures. याच्यामध्ये किती आहेत? आता हा जो 0 आहे, हा 0 कसा आहे? लीडिंग 0. ओके, रूल नंबर 3, ऑल लीडिंग 0 आर नॉन सिग्निफिकंट. सो 1 2 3 4. टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आहे तिथे? 4. याच्यामध्ये किती आहेत? दिस इज अ नॉन झिरो नंबर, सो सोपं आहे हे 3. याच्यामध्ये किती आहेत? आता हा तर 0 आला आहे. हा 0 कसा आहे? शेवटी आलेला आहे. शेवटीला आपण काय म्हणतो? ट्रेलिंग म्हणतो. ट्रेलिंग म्हणजे पाठीमागे येणारे. पाठीमागे येणारे 0 हे 2 कंडिशन असतात. जर डेसिमल पॉईंट असेल तर सिग्निफिकंट असतो, डेसिमल पॉईंट नसेल तर नॉन सिग्निफिकंट. सो टोटल नंबर किती झाले? 4. लेट अस राईट. ओके, दिस इज फंटॅस्टिक एक्झाम्पल, व्हेरी नाईस एक्झाम्पल. 0.0001. ओके, कॅन यू गेस? अप्लाय द रूल. डोक्याला त्रास देऊ नका. ओके, 0चं वर्गीकरण करा. कोणते 0 आहेत हे? ट्रेलिंग 0 आहेत का? लीडिंग आहेत का ट्रॅप आहेत? ओके, हे कसे आहेत? नॉन झिरोच्या जे अगोदर 0 येतात त्याला आपण लीडिंग 0 म्हणतात. सर्व लीडिंग 0 आहेत. ओके, लीडिंग 0मध्ये जरी डेसिमल पॉईंट असेल नसेल तरी लीडिंग 0 इज ऑलवेज नॉन सिग्निफिकंट. सो टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर हियर इज दी 1. Now next example, 505.2. This is a trap 0. Trap 0 is always significant. So number of significant figure in this case is the 4. Next example, 4505.20. आता या केस मध्ये बघा, हा 0 कसा आहे? हा आपला ट्रॅप 0 झाला. ओके, and this 0, this is a trailing 0. Yes, this is a trailing 0, this is a trap 0. All trap 0 are significants. All trailing 0 with decimal points are significant. So किती झाले significant figure? मोजा. 6. Next, look at this example. Leading 0 are always non-significant. So total non-zero number किती आहे? 2. या केस मध्ये this is leading 0. 1 2 3 4. This is a trap 0. So total number of significant figure is 4. In this case, this is a leading 0. 1 2 3 4 5. ओके, हा का मी पकडला ट्रेलिंग 0 कारण इथे डेसिमल पॉईंट आहे. सो टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इज दी 5. In this case, nice example. This is a leading 0 non-significant, so neglect it. This is a trap 0. Trap 0 significant. Trap 0 significant. Total number of किती? हे किती झाले? 2 4 6 आणि 7. So total number of significant figure is here 7. In this case, 1 or 5. 1 or 5. Apply the knowledge. ओके, नॉन झिरो नंबर नंतर जे 0 येतात त्याला काय म्हणतो आपण? ट्रेलिंग 0 नंबर म्हणतो. ओके, आणि जे नॉन झिरो नंबरच्या अगोदर येतात त्याला आपण काय म्हणतो? लीडिंग 0 म्हणतो. सो हे ट्रेलिंग 0 आहेत, पण इथे काय आपला डेसिमल पॉईंट आहे. इफ डेसिमल पॉईंट इज प्रेझेंट देन ऑल द ट्रेलिंग 0 आर सिग्निफिकंट. सो इट इज रूल. किती झाले टोटल नंबर? इथे 5 झाले. ओके, गुड. सो लेट अस समराइज. आपण काय काय शिकलो? सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय? ओके, व्हॉट इज सिग्निफिकंट फिगर्स? सिग्निफिकंट फिगर्स आर the meaningful numbers or important numbers or digits which are used to express the result of our measurement with accuracy or precision. किंवा significant figure is defined as digits which denotes the amount of quantity in the place in which it stands. रूल्स मध्ये आपण काय? फक्त 5 रूल्स आहेत. सिंपल रूल आहे. दिस इज अ डेसिमल सिस्टीम. डेसिमल सिस्टम मध्ये 0 to 0 एक आहे आणि रिमेनिंग नंबर्स आहेत ते नॉन झिरो नंबर आहेत. ओके, सो ओनली 5 रूल्स. पहिला रूल, जेवढे नॉन झिरो नंबर आहेत ते सर्व सिग्निफिकंट असतात. ऑल द ट्रॅप 0, ट्रॅप म्हणजे मध्ये अडकलेले 0 आर ऑलवेज सिग्निफिकंट्स. ऑल द लीडिंग 0, लीडिंग 0 म्हणजे नॉन झिरो नंबरच्या अगोदर जे 0 असतात ते कसे असतात? सर्व नॉन सिग्निफिकंट असतात. चौथा रूल, ट्रेलिंग 0 म्हणजे नॉन झिरो नंबरच्या पाठीमागे येणारे सर्व 0 कसे असतात? 2 कंडिशन. जर डेसिमल पॉईंट असेल तर सिग्निफिकंट असतात आणि डेसिमल पॉईंट नसेल तर नॉन सिग्निफिकंट असतात. ओके, अँड जे फिजिकल कॉन्स्टंट आहेत, ऑल फिजिकल कॉन्स्टंट हॅव इन्फानाइट नंबर ऑफ दी significant figures. Yes, so you can watch this video again and again. ही जी लिंक तुम्ही नाही समजली तर पुन्हा एकदा बघा. ओके,
आणि हे प्रत्येक सारखं बघून बघून तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि जर तुम्हाला यातल्या काही डिफिकल्टी आल्या तर तुम्ही मला कॉल करा किंवा मला व्हॉट्सअप करा. ओके, सो मी तुमच्या कॉल्सला किंवा व्हॉट्सअपला आय विल डेफिनेटली रिप्लाय यू. ओके, जर इन्स्टंट मी रिप्लाय जर नाही केला तर डेफिनेटली माझा रिप्लाय तुम्हाला डेफिनेटली येईल. ठीक, सो आपण थांबूयात इथे. एन्जॉय, बाय बाय.